एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं बिगुल मनोज जरांगे पाटील यांनी फुकलंय आणि महाराष्ट्राचं वातावरण प्रचंड तापलेलं दिसतंय, तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यामध्ये जाऊन गेवराईत पंगा घेण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतंय आणि विजयसिंह पंडित यांना इंगा दाखवण्याची भाषा, आक्रमक भाषा लक्ष्मण हाके यांनी केलेली आहे। तर याला उत्तर देताना विजयसिंह पंडित असे म्हणाले की मी माझ्या समर्थकांना, पोरांना सांगितलं होतं की तुम्ही काहीही करू नका, नुसतं शांत बसून राहा। कधी मी काही आदेश दिला असता तर हा बीड जिल्ह्यामध्ये येऊ देखील शकला नसता आणि असा वापस देखील जाऊ शकला नसता। मला गोध्या पट्ट्याचा वाहक म्हणतात, गंगाथडीचा वाहक म्हणतात, अशा पद्धतीने प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांना दिलेलं आहे। आणि ओबीसीच्या दारात ते तुला दांडकं दाखवतो असं लक्ष्मण हाकेंनी भाषा केलेली आहे। पण हाकेंनी ही भाषा बोलत असताना आपल्यासोबत ओबीसी किती आहे याचा देखील विचार करावा। दुसरीकडे बजरंगप्पा सोनवणे जे की बीड जिल्ह्याचे खासदार आहेत, त्यांनी देखील लक्ष्मण हाके यांची तर थेट लायकीच काढलेली दिसते। मी खासदार आहे, मी लोकांमधून निवडून आलेलो आहे, माझा राजीनामा हा मागतोय, याला अधिकार दिला कुणी? बीड जिल्ह्यातील जनतेला तो अधिकार आहे, ज्यांनी मला मतदान केलं किंवा ज्यांनी केलं नाही त्यांना देखील अधिकार आहे, ते माझा राजीनामा मागू शकतात। हा तिसराच उठला कोण बीड जिल्ह्याच्या बाहेरचा, असं प्रत्युत्तर लक्ष्मण हाके यांच्या हुल्लडबाजीला दिलेलं दिसतंय। तर एकंदरीत पाहता विजयसिंह पंडित व बजरंगप्पा सोनवणे दोघेही लक्ष्मण हाके यांना टार्गेट करताना दिसतंय आणि लक्ष्मण हाके यांच्याबद्दल असं बोलण्यात येतंय की जिथे खोके तिथे हाके, म्हणून उगाचच वायफळपणा करून किंवा सामाजिक संतुलन बिघडवण्याचं काम त्यांनी करू नये। आता विजयसिंह पंडित जे बोललेत आणि जो बीड जिल्ह्याबद्दल माझा एक अभ्यास राहिलेला आहे किंवा माझा जो संपर्क राहिलेला आहे, विजयसिंह पंडित यांच्याशी माझं देखील एक सोयरपण आहे, म्हणून तिथला जो मी इतिहास जाणतो, ओळखतो, त्याला पाहता असं वाटतं की लक्ष्मण हाके यांना खरंच त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये घुसू दिलं नसतं आणि उगाचच विजयसिंह पंडित यांची बाजू घ्यायची म्हणून घेत नाहीये, तर त्यांची सत्य बाजू वाटत आहे। बजरंगप्पा सोनवणे तर म्हणालेत की ह्या लक्ष्मण हाकेंनी अगोदर ग्रामपंचायत सदस्य होऊन दाखवावं, म्हणजे आपली किती काढली याचा जरा विचार लक्ष्मण हाके यांनी करावा आणि फालतूरित्या आपली इज्जत जात आहे, इज्जत आहे का नाही हाच मोठा प्रश्न तर प्रथम आहे, परंतु जातीय याचा देखील त्यांनी विचार करावा। धन्यवाद।